मित्रांनो, पेट्रोल पंपचं ऑटोमेशन करण्यासाठी मी आज नागपूरला आलो आहे. तर आता इथून मी साईटवरती जाणार आहे. तुम्हाला आता समोर पेट्रोल पंप दिसतो आहे, याच्यावरतीच आज आपल्याला काम करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 2 ड्यू दिसत आहेत. तर आता या 2 ड्यूमध्ये आपल्याला ऑटोमेशन करायचं आहे. तर कंपनीने येण्या अगोदरच सर्व मटेरियल पाठवून ठेवलं होतं. तर आता ही केबल आहे. प्रत्येक टँकमधून ही केबल टाकून आपल्याला जिथे आपलं ऑटोमेशनचं किट लागणार आहे तिथे आपल्याला द्यायची आहे. तर आता आम्ही इथे काम सुरू केलं आहे. टँक ओपन करून त्याच्यात केबल वगैरे सर्व टाकून घेतले आहेत. आता हे तुम्हाला समोर प्रोब दिसत आहेत. या प्रोबचं नक्की काम काय असतं तर हे प्रोब आहेत, हे डायरेक्ट टँकच्या आत फिट होणार. जेणेकरून टँकमध्ये किती पेट्रोल डिझेल आहे हे तुम्हाला डायरेक्ट पी सीवरती कळणार. त्याच्यामुळे बरंच पेट्रोल पंपवाले जे काम करणार आहेत त्यांचं काम वाचलं आहे. तर आता तुम्ही बघू शकतात इथे आमचं सर्व कनेक्शन करून झालं आहे. तर आता हे सर्व कनेक्शन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, याच्या आतमध्ये SMP लावलं आहे आपण. तर आता इकडे सर्व आपलं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे. तर इथे तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. आपल्याला इथे सर्व कनेक्शन केलेलं आणि आपलं काम झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही ड्यू पण आपण चालू केलेले आहेत. तर आता इकडे ऑटोमेशन फुल्ली एकदम झालेलं आहे आपलं. तर आता आजचं काम संपलेलं आहे. तर ही एकच साईड होती नागपूरची, तर ही कंप्लीट झाली आहे. आता आम्ही इथून